आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बागणी जिल्हा परिषद गटात राजकीय धुराळात सदाभाऊ खोतांच्या सुनबाई मोहिनी खोते यांचा अर्ज दाखल। सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिलेल्या बागणी जिल्हा परिषद गटातून आज महायुती आणि रयत क्रांती संघटनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून मोहिनी सागर खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला। आमदार सदाभाऊ खोत यांच्या त्या सुनबाई आहेत। मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सागर खोत यांचा अत्यंत निसटता पराभव झाला होता। मात्र यावेळी ही कसर भरून काढण्यासाठी खोत समर्थकांनी कंबर कसली आहे। यावेळी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवणारच असा ठाम विश्वास आमदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केला। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर तोफ डागली। आमदार जयंतराव पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता खोत म्हणाले की आमच्यावर झालेल्या टीकेचा खरपूस समाचार आणि त्याची व्याजासह परतफेड त्या शुक्रवारी करणार आहे। बोलणाऱ्यांनी आता तयार राहावे। या विधानामुळे आता शुक्रवारी सदाभाऊ नेमका काय गौप्यस्फोट करतात किंवा कोणावर निशाणा साधतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। बागणी मतदारसंघामध्ये महायुतीकडून या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी मोहिनी ताई सागर खोत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये बागणी गणातून आमचे सहकारी निवास पाटील, कारणवाडी पंचायत समितीमधून अनिल सर देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत। बागणी मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावारूपाला येईल। या मतदारसंघामध्ये आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम वीज बिल मुक्त गाव आणि सोलर युक्त गाव, बागणी मतदारसंघातील जनतेनं मतदान रूपी जर महायुतीला आशीर्वाद दिला तर निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला घरातलं विजेचं बिल 1 रुपया सुद्धा येणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही राबवणार आहोत। शेतकऱ्यांच्यासाठी पाणंद रस्ते मुक्त अभियान हे आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये राबवणार आहोत। अंतर्गत तर आम्ही काम करत जाऊ। आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणानं भरीव काम आम्ही करणार आहे। सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल मतदारसंघ म्हणून आम्ही नावारूपाला आणत आहोत। या मतदारसंघाची जबाबदारी जसं एका बाजूला निशिकांतदादा पाटील आहेत, मी स्वतः आहे आणि सागर खोत यांच्या खांद्यावरती आम्ही प्रचाराची धुरा या मतदारसंघामध्ये दिलेली आहे। आणि ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, कारण आमची लढाई ही एका मोठ्या सत्ताधीशाच्या विरोधामध्ये आहे आणि निश्चितपणानं बागणी मतदारसंघातील जनता ही विकासाच्या बाजूने उभा राहील। की जयंत पाटील यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत, त्यांनी ज्या ठिकाणावरून ती वक्तव्य केली त्या ठिकाणावरूनच त्याचं उत्तर निश्चितपणाने दिलं जाईल आणि येत्या शुक्रवारी मी त्याचं उत्तर सविस्तरपणाने देणार आहोत। आणि त्यावेळी मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना मिळालेली असतील